मित्रांनो, एक अशी वेळ होती तेव्हा आपले MSRTC कडे 18,000पेक्षा जास्त बस होत्या आणि आज जर आपण बघितलं तर एसटी महामंडळाकडे फक्त 15,000 बस शिल्लक आहे। त्यामध्ये पण काही बस जुन्या, काही बस नव्या, काही रस्त्यावर तर काही त्या एसटीच्या वर्कशॉप मध्ये पडलेल्या आहेत। एसटी कडे बस आहेत 15,000 आणि रोज प्रवास करणारे प्रवासी झालेत 50 लाखांहून जास्त। काही विभागांकडे जास्त तर काही विभागांकडे कमी गाड्या उपलब्ध आहेत। मित्रांनो, रोजच जर एसटीने 50 लाखांहून जास्त अधिक प्रवासी प्रवास करत असले तर सणासुदीच्या काळात किती गर्दी होईल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे। त्यामुळेच हा प्रश्न लक्षात घेता एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यात 8,000 नवीन बसेस ऍड करण्याचा निर्णय 2025 मध्ये घेतला आहे। आता परत एक प्रश्न असा येतो की बस येणार पण कर्मचारी कुठून आणणार? आता या 8,000 बस साठी लागणार आहे तब्बल 17,450 हून अधिक जास्त कर्मचारी। यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर, सहाय्यक अशी बरीच पद आहेत। एसटीत ह्या नवीन 8,000 बसेस येणार आहेत, मग त्यासाठी कर्मचारी लागणार। यामुळे सरकारने म्हणजेच एसटी महामंडळाने 17,450 नवीन कर्मचारी भरती जाहीर केली आहे। पण ऐका, ही भरती कायमस्वरूपी करण्यात येणार नाही। परत ऐका, ही भरती कायमस्वरूपी करण्यात येणार नाही तर 3 वर्षाच्या करारावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही एसटीत आता ड्रायव्हर जरी झाले तर तुम्हाला फक्त तुमची सेवा 3 वर्षच देता येणार आहे। आणि यामुळेच या कंत्राटी भरतीमुळेच महाराष्ट्रात सध्या एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। ही भरती म्हणजे खरंच बेरोजगार युवकांसाठी एक रोजगाराची संधी आहे की फक्त काही काळापुरता केला जाणारा दिखावा? खरंच कामगारांचा कायदा अजून जिवंत आहे की तो या सरकारच्या सिस्टम मध्ये हरवला गेलाय आणि हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसतंय का की याच्या मागे काही लपवलं जातंय? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत। कंत्राटी भरतीचं राजकारण, कायदा आणि भरतीमुळे भविष्यात होणारे परिणाम काय असतील या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। एसटी महामंडळाने नुकतीच घोषणा केली आहे की 8,000 नवीन बस सेवा सुरू होणार आहे आणि त्यासाठीच ड्रायव्हर, कंडक्टर आणि सहाय्यक कर्मचारी लागणार आहेत। आणि त्यामुळेच त्यांनी लगेच निर्णय घेतला की कायमस्वरूपी भरती नको, ही आपण कंत्राटी पद्धतीने करू। म्हणजे काय, यात निविदा प्रक्रिया असेल, म्हणजेच काही खाजगी कंपन्या येतील आणि त्या कंपन्यांकडून कामगार घेऊन ती एसटी साठी चालवणार आहेत। हा करार 3 वर्षाचा असणार आहे आणि यामध्ये 30,000 रुपये वेतन म्हणजेच 30,000 रुपये पगार महिन्याला एका कर्मचाऱ्याला दिला जाईल। आणि हा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुमची नोकरी सुद्धा जाणार आहे। एक सोपं सांगायचं झालं तर एसटी महामंडळ भाड्याने चालक घेणार आहे। एक काळी राज्याचा अभिमान असलेलं महामंडळ आता स्वतःला चालवण्यासाठी बाहेरच्यांचा हात मागते। यावर सरकारचं मत असं आहे की एसटी महामंडळ सध्या आर्थिक संकटातून जात आहे। कायमस्वरूपी भरती केल्यास पगार, पेन्शन, फायदे हे सर्व मोठं ओझं ठरेल आणि कंत्राटी पद्धतीने भरती केल्यास सेवा सुरू राहील आणि त्यांना खर्च देखील कमी येईल। त्याचबरोबर नवीन बस सेवा सुरू होत आहे आणि त्यासाठी चालकांची देखील कमतरता आहे, म्हणूनच हातात पुरता उपाय आहे असं शासनाने स्पष्टीकरण दिलं आहे। पण खरी गोष्ट इथं संपत नाही, कारण प्रत्येक सरकारी निर्णयामागे फायदे आणि राजकारण हे दोन्ही असतं। पण या कंत्राटी भरतीमुळे एक फायदा नक्कीच आहे, कारण तरुणांना लगेच रोजगार मिळण्याची संधी येणार आहे। त्या मोठ्या प्रमाणात हजारो लोकांना देखील या भरतीद्वारे काम मिळणार आहे। पण ती नोकरी कायमस्वरूपी नाही, ती आहे एक करार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाणारी 3 वर्षात संपणारी ही भरती। यावर कामगार संघटनेचं असमत स्पष्ट आहे। ही भरती अन्यायकारक आहे। कायमस्वरूपी कामाकरता कंत्राटी स्वरूप वापरणं म्हणजे कायद्याचा भंग आहे आणि त्यांचा प्रश्न देखील अगदी योग्य आहे। जर काम रोजच आहे, बस ही रोज धावणार आहे, तर चालक तात्पुरता कसा असू शकतो? आणि आणखी एक मुद्दा असा आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना पेन्शन, हक्क, सुरक्षा, आरोग्य फायदे मिळत नाही। त्यांचा दरमहा पगार जरी चांगला वाटला तर दीर्घकालीन सुरक्षितता त्यांना शून्य मिळणार आहे। यामागे एक असा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे राज्य स्वतःच्या संस्थेला तात्पुरती बनवतंय का? आज जो चालक 3 वर्षाकरता घेतला जाईल तो उद्या घरच्या EMI, मुलांच्या शिक्षणासमोर असहाय्यक उभा राहील। यालाच आपण रोजगार म्हणायचं का, असा लोकांनी प्रश्न निर्माण केला आहे। भारतीय संविधानात स्पष्ट म्हटलं आहे की समानतेचा अधिकार आणि न्यायपूर्ण रोजगार हे प्रत्येक नागरिकांचे हक्क आहे। न्यायालयांनी अनेकदा सांगितलं आहे कायमस्वरूपी कामासाठी तात्पुरती भरती ठेवणं अन्यायकारक आहे। काही असे प्रकरण होते की त्यामध्ये कोर्टाने अशा भरतींना थांबवण्याचे आदेश दिले आहेत। उदाहरणार्थ, काही वर्षापूर्वी अशाच प्रकारच्या शिक्षण विभागाच्या कंत्राटी भरतीवर कोर्टाने प्रश्न उपस्थित केला होता। म्हणूनच जर एसटी महामंडळाची ही प्रक्रिया कायद्याच्या चौकटी बाहेर गेली तर ती न्यायालयात आव्हानास पात्र ठरू शकते। प्रश्न असा आहे की कोण उभं राहील, कारण हजारो तरुणांना नोकरी हवी आहे आणि जेव्हा पोटाची गरज समोर असते तेव्हा न्यायाचं बोलणं मागे पडतं। पण न्यायालय नेहमीच काय म्हणतं, कायदा प्रत्येकाच्या पोटासाठी नाही तर प्रत्येकाच्या अधिकारासाठी आहे, हे लक्षात ठेवायला हवं। मित्रांनो, ही परिस्थिती आता 2 मार्गावर आहे। पहिला मार्ग म्हणजे कामगार संघटना, वकील आणि नागरिक एकत्र येऊन ही भरती न्यायालयात आव्हान देऊ शकतात आणि न्यायालयात
PIL दाखल करून शासनाकडून पारदर्शक प्रक्रिया मागू शकतात. तर दुसरा मार्ग असा आहे, शासनाने स्वतः पुढे येऊन कंत्राटी भरती कायमची नसेल याचा नियम तयार करावा. भरती प्रक्रिया खुल्या स्वरूपात घ्यावी. प्रत्येक उमेदवाराला समान संधी मिळायला हवी. आणि तिसरा पर्याय म्हणजे नवीन धोरण तयार करणे, ज्यामध्ये तात्पुरती भरती करता येईल पण त्या कर्मचाऱ्यांना नंतर कायम स्वरूपात रूपांतर करण्याची संधी दिली जाईल. म्हणजेच कामगारांचं भविष्य बंद डब्यात नको तर खुल्या संधीच्या बसमध्ये बसू द्या. मित्रांनो, कंत्राटी भरती हा फक्त एक निर्णय नाही तर तो एक विचार आहे की शासन आपल्या कामगारांकडे कसं पाहतंय. एसटी बस आजही लाखो लोकांचा प्रवासाचा आधार आहे, पण जर तिला चालवणारा चालकच अस्थिर असेल तर प्रवास स्थिर कसा होणार. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने विचार करावा, रोजगाराचं स्वप्न किती स्थिर आहे आणि आपण आपल्या शासनाकडून काय अपेक्षा ठेवतो, तात्पुरता रोजगार की कायमस्वरूपीचा न्याय. तर मित्रांनो, तुमचं या विषयावर काय मत आहे, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.